धरणाचं पाणी अडाणीला दिलं आणि अडाणीला दिल्यामुळं अडाणी उद्योग समूहाला ते पाणी जर गेलं तर हा आमचा या नदीकाठचा शेतकरी आहे हा अक्षरशः भिकेला लागणार आहे. माझ्या मनातील आमदार म्हणण्यापेक्षा माझ्या मनातील तर आहेच, पण जनतेच्या मनातला आमदार आणि या विकासाला खरंच गती देणारा आणि पुरोगामी विचारांचा शिलेदार एक कर्तृत्ववान आमदार म्हणजे के.पी. पाटील. नाही, के.पी. पाटील यासाठी की गेल्या 10 वर्षात या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावाखाली जो काही भ्रष्टाचार झाला आहे तो भ्रष्टाचार म्हणजे जनतेची लूट आहे. आज अनेक ठिकाणी नवीन नवीन दवाखाने बांधले जात आहेत, त्या दवाखान्याला गळती लागले. या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भद्रगड किल्ल्यावर आज आपण जर बघितलं तर 4.5 कोटीचं काम 2023-24ला केलं आहे. त्यात प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार आहे, धरणांच्या कामात भ्रष्टाचार आहे. धरणं कोणासाठी फोडली जात आहेत, धरणांना कुठला खेकडा फोडला जातो आहे, कुठला खेकडा कारणीभूत आहे धरणांना फोडायला. एवढ्या मोठ्या मालमत्ता कशाच्या माध्यमातून आल्या, शेकडो एकर जमीन कशाच्या माध्यमातून आल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे या मतदारसंघातला कळीचा मुद्दा असा आहे की आमचं जे पाडगाव धरण आहे, ज्या धरणासाठी माझे आमदार कडव साहेबांनी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आणि हा भाग समृद्ध केला, तर त्या धरणाला ते धरणाचं पाणी अडाणीला दिलं आणि अडाणीला दिल्यामुळं अडाणी उद्योग समूहाला ते पाणी जर गेलं तर हा आमचा या नदीकाठचा शेतकरी आहे हा अक्षरशः भिकेला लागणार आहे. याची काळजी आहे काय कुणाला? आणि याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आणि जनतेला ते सूर मिळवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते के.पी. पाटील यांनी केलेलं आहे. जनतेच्या चुली त्यांनी पेटवलेल्या आहेत, विझवलेल्या नाहीत. लोकांना रोजगार दिला आहे. आणि जनतेच्या मनातला आमदार म्हणजे काय? खरोखर जनतेच्या चुली पेटवणारा, जनतेला रोजगार देणारा आमदार, हातानं काम देणारा आमदार ही ख्याती प्राप्त करायला पाहिजेत. त्यामुळे के.पी. पाटील हे माझ्याच नाही तर तमाम जनतेच्या मनातला एक खंबीर नेतृत्व करणारा उमदा, त्याचबरोबर अतिशय प्रगल्भ आणि उद्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमचा जनतेचा आवाज पोचवणारा, आमच्या समस्या मांडणारा, खरोखर एक तनामनानं काम करणारा असा जनतेचा लोकप्रतिनिधी असं मी म्हणेन.